दुनियादारीनंतर संजय जाधव दिग्दर्शित प्यार वाली लव्ह स्टोरी हा चित्रपट या वीकेंड पासून रिलीज झालाय। मराठीत पहिल्यांदाच लैला मजनूवाला रोमॅन्स घेऊन आलेत संजय जाधव आणि त्याला 4 चांद लावलेत सई स्वप्नीलच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीने। या चित्रपटात असे काही 5 सुपरहिट एलिमेंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट सुपरहिट पॅकेज म्हणून आपल्या समोर येतोय। सरप्राईज एलिमेंट चित्रपटाची खासियत अशी की यात तुम्हाला सगळेच कलाकार काहीतरी वेगळं करताना दिसतील, याआधी त्यांनी न केलेल्या गोष्टी करताना दिसतील। उदाहरणार्थ उपेंद्र लिमये आणि समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच तुम्हाला एका थरकी आणि टपोरी स्टाईल मध्ये फुल ऑन नाचताना दिसतील। सई ताम्हणकर पहिल्यांदाच अगदी नजाकत के साथ नाचताना आणि लाजताना दिसते। स्वप्नील जोशी शेरो शायरीचा रोमॅन्स करताना दिसतोय आणि उर्मिला कानेटकर जिला याआधी आपण नेहमीच एक नाजूक साजूक स्वीट गर्ल म्हणून पाहिलंय, तिचा रावडी अवतार तुम्हाला नक्कीच भावणार आहे। पिक्चर काफी फिल्मी है। 1992-93च्या हिंदू मुस्लिम सेन्सिटिव्ह बॅकग्राऊंडवर या चित्रपटाचा क्लायमॅक्स रंगतोय। दोस्तों की यारी, दीर आणि वहिनीचं प्रेम, प्यार में तन्हाई, जुदाई, दोस्ती में दरार हा सगळा फिल्मी मसाला इथे आहे। त्यामुळे हा चित्रपट कम्प्लीट एंटरटेनमेंट करतो अगदी शेवटपर्यंत। कडक संवाद आणि कडक स्टाईल, ऍक्शन असो किंवा रोमॅन्स, तो बहरतो अगदी चांगल्या दिलखेच संवादांनी। प्यारवाली मध्ये हे असे संवाद नक्की पाहायला मिळतात जे तुमच्या बराच काळ लक्षात राहतील। उपेंद्र, स्वप्नील, सई, समीर, उर्मिला प्रत्येकाच्या कॅरेक्टरची ग्रँड आणि ड्रीमी एंट्री, त्यांची स्पेशल स्टाईल, सगळंच अगदी मराठी सिनेमात चपखल बसलंय। सादरीकरण चित्रपटाची कथा तशी ब्रँड न्यू नाहीये। याआधी बऱ्याचदा ही कथा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे आणि प्रेम कथा जितक्यांदा ती पाहतो तितक्यांदा ती नव्याने आपल्या समोर येते। प्यारवाली लव्ह स्टोरीचंही तसंच होतं। सो थोडक्यात सगळा सादरीकरणाचा मामला होता जो इथे अतिशय आकर्षक आणि मनोरंजक झालाय। सेलिंग पॉइंट चित्रपट प्रेक्षकांमध्ये नक्कीच विकला जाणार ही गॅरंटी आहे, कारण चित्रपटातले कॉस्ट्युम्स, लोकेशन्स, कथेचं सादरीकरण, सतत गुणगुणत राहू अशी गाणी, ऍक्शन आणि ड्रामा हे सगळं इथे एकत्र आलंय आणि त्यामुळेच हा चित्रपट अतिशय मनोरंजक बनलाय। दुनियादारी, टाइमपास किंवा लय भारी या चित्रपटांमुळे मराठीला एक सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा असा प्रेक्षक वर्ग मिळाला, तो म्हणजे तरुणाई। आणि हाच प्रेक्षक वर्ग टिकवून ठेवण्यासाठी प्यार वाली लव्ह स्टोरी हा महत्वाचा चित्रपट आहे। प्रेक्षक वर्ग मिळवण्यात हा चित्रपट 100% यशस्वी होईल यात काहीच शंका नाही। अगेन या चित्रपटावर चिकित्सक समीक्षा लिहिण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण हा चित्रपट अख्ख्या तरुणाईला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाण्यास समर्थ ठरतोय। मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स। पण तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, अर्थात तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा।